स्क्रीन रोटेशनसाठी अल टॅब मारायचा. दाखवतो बघ आता. अल टॅब मार. ते बघ तुझ्या ज्या मिनिमाइज झालेल्या विंडोज आहेत ना, आता तुला समज फोल्डरमध्ये यायचं आहे तर सोडून द्यायची दोन्ही बटणं, अल्ट आणि टॅब. आलीस त्यानंतर तुला परत एक्सेलमध्ये जायचं आहे. लक्षाला. त्यानंतर आता मला इथे काय करून दाखव, टोटल मारून दाखव. रेकॉर्डिंग चालू केलंस? हो हो, आता स्क्रीन रेकॉर्ड चालू आहे. आता तू हा जो लावलास तो शिफ्ट दाबून कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन एरो करत आलीस ना, मग ह्याच्यात तुझा वेळ जाणार. आता मी तुला सांगतो तसं कर. तो फॉर्म्युला तो डिलीट कर. इज इक्वल टू सम, ते जसं करतेस तसं कर. फॉर्म्युला लावतेस आता तुला डायरेक्ट वर जायचं आहे, मग तू काय करशील, कंट्रोल अप एरो मारू शकशील. हां, पहिले 41 वर, नंतर डायरेक्ट वर जाशील. ठीक आहे. आता खालनं 79 पासून खालपर्यंत सिलेक्ट करायचं. मग तू काय करणार, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, एंटर. लक्षात आलं. तसंच अजून बाजूच्याला कर, म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल तुझी. म्हणून ते वन शॉटमध्ये नाही ना लक्षात येत, म्हणून प्रॅक्टिस करायची. नाही तर बरीचशी मुलं कॉपी पेस्ट करतात. कंट्रोल डाऊन एरो मार, खाली येशील. एकदम खाली. 41 वर आलीस की फक्त डाऊन एरो आहे. इज इक्वल टू बरोबर आहे. ठीक आहे, असू दे. आता हे असं करत जा. मग नंतर मग मला आता इथे एक काम कर, मला टोटल मारून दाखव. पहिला जो कोण क्रिकेटर आहे त्यांनी टोटल किती रन केले 10 मॅचचे मिळून. कंट्रोल लेफ्ट, हां, आणि नुसतं राईट. मग ओके. हां, आता पहिला एक जो क्रिकेटर आहे ना त्याचं सगळं सॉल्व कर. मॅक्स, मीन, ॲव्हरेज, मॅक्झिमम कसा काढणार त्याचा. आठवत नाहीये मला, पण आता बघते मी काय. मॅक्स कंट्रोल, परफेक्ट. शिफ्ट कंट्रोल राईट एरो. आता शिफ्ट दाबून ठेवायचं आणि टोटलच्या 10व्या मॅचपर्यंतच सिलेक्ट करायचं. शिफ्ट आणि लेफ्ट एरो, परफेक्ट एकदम. एंटर. वा. शिफ्ट 15 इक्वल टू मिनिमम आता हे पूर्ण तिथपर्यंत जातं हो ना. हो, मग ते शिफ्ट सोडून द्यायचं आणि 2 फक्त सेल मागे यायचं. 60 डिवाइड करायचं डायरेक्ट आहे ना. हो हो, डायरेक्ट डायरेक्ट आहे, कारण का फॉर्म्युलाच तो आहे ना.
ए घेतला म्हणजे इथपासून पूर्ण येणार. हम्म. असं नाही, तू घेऊ शकतेस नुसतं मॅचचं पण, पण लक्षात ठेव नावापासून, कारण का नाव पण महत्वाचं आहे ना त्या क्रिकेटरचं. मग सगळे घेऊ का हे हो, टोटल नाही पर्यंतच बस, घेऊ? नाही एवढंच घे 10 मॅच, म्हणजे पूर्ण फिल झालाय की नाही डेटा त्यासाठी. एंटर. आले 11. म्हणजे काय तर तो विराट कोहली जो 10 आहे, मॅच हां आणि हां बरोबर, हे. 10 न्यूमेरिकल आणि एक वर्ड. हम्म. नुसतं काउंट आहे. म्हणजे समजा कधी ह्याचा पण यूज होईल बघ. पहिला फॉर्म्युला लाव, मग मी तुला सांगतो. नाही तसं नको यूज, नावापासूनच घे, किंवा हां किंवा न्यूमरिकल घे नुसतं. 1 ते 10 मॅचेस घे. म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा काही आपण ए टाईप केला, टी टाईप केला, असं काही झालं नाही ना पाहिजे. 10 मॅच पर्यंतच ना? हो 10 मॅचपर्यंत. एंटर कर. आता बघा ह्याच्यामध्ये काय कर, 6वी मॅच आहे ना, हम्म. तिथे 60 आहे ना, तिथे टी टाईप कर किंवा कुठचाही वर्ड टाईप कर, एस टाईप कर. एंटर कर. काल टाक. हां टाक, कुठचंही काही टाक. हे बघा आता इथे काय होतं, तर काउंट एमध्ये काय दाखवेल तो, की तुम्ही 11 सेल सगळ्या भरलेल्याच आहेत. आणि काउंटमध्ये काय दाखवेल, तू म्हणशील अरे 10 मॅच आहेत आणि इथं 9 का दाखवत आहे. मग तू इथे चेक करशील तेव्हा तुला कळेल की अरे इथे काय झालं आहे, तर सेल सगळे फिल झाले आहेत, पण इथे काय झालं आहे तर वर्ड एक गेला आहे. लक्षात येतं की नाही. Ctrl Z म्हणजे काय होईल, तो निघून जाईल. ठीक आहे. आणि काउंट ब्लँक आहे ते नावातच आहे सगळा तो फॉर्म्युला. आता शिफ्ट दाबूनच कर सिलेक्ट, कंट्रोल नको दाबूस. शिफ्ट राईट एरो एरो मारत ये 10 मॅचपर्यंत, म्हणजे तुझा वेळ वाचेल तेवढा. एंटर कर. आलं. डॅश येतं, कधी कधी 0 येतं. आता बघूया आपण इथे काय करायचं आहे. तुला जेवढे पण ज्यांना 10पेक्षा कमी ज्यांनी स्कोअर केलेला आहे ना, ते मला हायलाईट करून दे. ज्यांचे 10पेक्षा कमी स्कोअर आहेत ज्या ज्या मॅचमध्ये, ते मला काय पाहिजेत, हायलाईट करून पाहिजे. आता हा टास्क मेन आहे बघ. 10 पेक्षा कमी आहेत. हां 10पेक्षा कमी खेळलेत. कंट्रोल लावलं तर येईल हो ना? शिफ्ट कंट्रोल डाऊन आहे. कंडिशनल फॉर्मॅट. शाबाश, व्हेरी गुड. मेन हा टॉपिक आहे. हायलाइट सेल्स 10 पेक्षा कमी म्हणजे लेस दॅन हो 10 रेड कलर मध्ये. बरोबर. ओके. लक्ष आलं. आता बघ, रिषभ पंतचे काहीतरी 2 रेड मार्क दिसत आहेत, ह्याचे किती दिसत आहेत, एकच आहे. बरोबर आहे. आता हे सगळं इथपर्यंत जेवढं शिकवलं तेवढं तिथपर्यंत तुझं ओके आहे. आता आपण बघूया असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे काय तर तुला टॉप बॅट्समन काढायचे आहेत ना, जे चांगले खेळलेले. मग तू ह्याच्यातलं कुठची सेल सिलेक्ट करशील. ओव्हरऑल सगळ्यांमध्ये चांगले खेळणारे 10 मॅच मिळून चांगले खेळलेले असे पाहिजेत आपल्याला. मग काय करशील तू. 10 मॅच मधून चांगले खेळलेले, 10 मॅचमध्ये चांगले खेळलेले असे चांगले बॅट्समन. तुला टॉप 5 बॅट्समन किंवा 3 प्रत्येक बॅट्समन. मॅच मधलं चांगलं जे आहे ते पहिलं घ्यायला लागेल प्रत्येक मग मॅच. मॅक्स आहेच की तुझ्या इथं समोर. आता एक काम कर, हा सगळ्यांना फॉर्म्युला कॉपी पेस्ट कर. आता हा तू ॲट अ टाइम पण करू शकतेस. टोटलपासून सगळं सिलेक्ट कर, काउंट ब्लँकपर्यंत. टोटल पासून काउंट ब्लँकपर्यंत सिलेक्ट कर. हा. कॉपी कर. कंट्रोल-C. हां तेच कॉपी करून सगळ्यांना आणि पेस्ट कसं करशील. 28वर ये, शेवटची एंट्री आहे ती 10व्या मॅचमधनं. कंट्रोल डाऊन एरो करून, तिथून नाही 73वरून ये. असं तिथं चुकातून हो. आणि राईट एरो कर. शिफ्ट कंट्रोल ऑफ एरो मार. एंटर. हे मी विसरले. ही मेन की आहे, शॉर्टकट की. नाही तर मुलं माऊसने यूज करतात ना. आलं की नाही.
प्रत्येकाचे ॲव्हरेज वगैरे कंट्रोल अप एरो मार. कधीही सिलेक्शन ठेवायचं नाही. लक्षात येते? हां, आता तू सेफ झालीस. आता बघ इथे तुला काय दिसतंय, मिनिमम आहे, ॲव्हरेज आहे. तू कुठचा कॉलम सिलेक्ट करशील की ज्याच्यात तुला टॉपचे 5 बॅट्समन मिळतील बघायला, टॉप 5 बॅट्समन किंवा 3 बॅट्समन. तुला ओपनिंग जोडी आणि एक तिसरा वन डाऊन उतरणारा कोण पाहिजे असे निवडायचे मॅक्झिमम. मॅक्समध्ये. असं थोडीच असेल, एखादा चांगला मॅच खेळला तर तो पण अरेंज होईल नाही तर मग त्याच्यात ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिजे ना. मग काय करणार तू? म्हणजे टोटल मध्ये ज्याची जास्ती आहे तो जास्त हां, चांगला टोटल. केलाय. हां, ज्याचे सिम्पल आहे. आता सगळे बघशील तर इथे सगळ्या मॅच खेळलेले आहेत. जर जर समजा कोणी जण आहेत, समजा 8च मॅच खेळले, 7च मॅच खेळले, मग त्याच्यात ॲव्हरेजला तू सिलेक्ट करून तू हायर टू लोअर अरेंज करू शकतेस. लक्षात येतं की नाही? हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय, समजा विराट कोहली 2 मॅच नसेल खेळला आणि जर तू त्याची टोटल असेल तर साहजिक आहे ते त्याची कमीच येणार की नाही. हम्म. मग तू त्याचा ॲव्हरेजवर लावू शकतेस तू त्यांना सगळ्यांना. अच्छा. पण आता हे सगळे प्लेयर कसे झाले आहेत तर सगळे मॅच सगळे खेळलेले आहेत. बघ ना, प्रत्येकाचं इथं कुठं काय आहे का 0 वगैरे किंवा काय मॅच न खेळलेल्याचा ब्लँक वगैरे कायच नाही, बरोबर की नाही. मग आता तू काय करू शकतेस, टोटल आहे त्याला सिलेक्ट कर आणि त्यानंतर होममध्ये सॉर्ट अँड फिल्टर म्हणून एक ऑप्शन येतो बघ. होममध्ये क्लिक कर. होम मध्येच आहे. कुठे? होममध्ये जायचं ना, हे बघ इथं सॉर्ट अँड फिल्टर. हा बघ इथे. सॉर्ट अँड फिल्टर. त्यानंतर खालचं कुठचं ऑप्शन सिलेक्ट करशील? लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. हां, हे कर. आपलं झालंय. झालं हे? कर मग हां. उद्या एकदा. असेंडिंग डिसेंडिंग. हां, मग मेन तेच आहे, एक्सपांडर सिलेक्शन. आता ह्याच्यात काय घेशील, कंटिन्यू विथ सिलेक्शन का मग एक्सपांडर सिलेक्शन? एक्सपांड घ्यायला लागेल. कर पण बघू. त्याच्या बाजूचा डेटा पण पाहिजे. बाजूचं पण झालेलं पाहिजे. झाले अरेंज. म्हणजे टॉपचे 3 कोण घेतलेस तू? विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा. लक्ष आलं? येस. तर ही अशा प्रकारे तू सॉल्व केलीस. आता इथलं तुला परत प्रॅक्टिस करायची असेल ते टोटलपासून सगळं पुढचं आहे ते सगळं सिलेक्ट करून डिलीट कर. ह्यांच्या मॅच वाईज टोटल मार. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या मॅचमध्ये जर तुला बघायचं असेल सगळ्यात चांगला कोण खेळला तर तू पहिल्या मॅचला सिलेक्ट करून तू हायर टू लोअरमध्ये अरेंज करू शकतेस. ठीक आहे. बघते. का अजून घेऊया पुढचं का बस आज? एक घे थोडंसं काय एक छोटं असेल हां, तर. ठीक आहे, चालेल. आता एक काम कर, ही जी आहे ना ही बंद कर, ही सेव्ह कर कंट्रोल एस करून. पहिले कंट्रोल एस मात्र मारा. म्हणजे आता इथे क्लासचं सोडून दे, ज्यावेळेला जॉबवर असेल ना त्यावेळेला बरेचसे कामं मग पेंडिंग राहतात. लाईट बीट जातो किंवा PC बंद पडतो, तिथं नाही ना होऊ शकत आपण. क्लोज कर आता इथनं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय घे, फीज घे. नेक्स्ट फीज. कारण का पास फेल जर तुला जमायचं असेल ना, पास फेलचा जो फॉर्म्युला आहे इफचा, तर त्यासाठी पहिला नॉर्मल इफ जमला पाहिजे की जो सिंगल इफ आहे. आता इथे इनेबल एडिट कर. पहिलं मी दाखवतो माझ्या ह्याच्यात कसं काय करायचं ते. ठीक आहे. हो, तू हे स्टॉप शेअरिंग कर. हां, स्टॉप शेअरिंग कर. फीज दिसतोय डेटा? हो. इथं बघ, सगळ्यात पहिलं काय बघायचं, नेम म्हणजे हेडिंग बघायचं, नेम, फीज पेड अमाऊंट आणि त्यानंतर रिमार्क. आपण धरून झालो की 5,000 ही आपली फी आहे आणि 5,000पेक्षा जास्त असेल तर रिमार्कमध्ये काय आलं पाहिजे, पेड. आणि 5पेक्षा कमी असेल तर पेंडिंग. लक्ष येते? पण असं तू किती जणांचं लिहित बसणार?
बरोबर की नाही. आता इथे टोटल किती आहेत मग मुलं? इथे जर तू समजा मी थोडंसं झूम आउट करतो, हे बघ इथं बघ 2000 प्लसचा डेटा आहे. बरोबर आहे. मी इथं काय करतो, जे पहिली जर तुझी पण टोटल असेलच, कारण की इथे टोटल आहे म्हटलं, ती डिलीट कर आणि नंतर तू टोटल लावायचा प्रयत्न कर. इज इक्वल टू सम, वर जायचं आणि सगळे अमाऊंट सिलेक्ट करायचे आणि एंटर. ठीक आहे. कुठे गेली टोटल? शो नाही होत आहे. ओके, शो आता झाली. कळली ना? तर टोटल तर तुला लावता येईल, त्याला अरेंज पण करता येईल, हायर टू लोअरमध्ये म्हण किंवा काय. आता हे तुला काय करायचं आहे, तर पेड आणि पेंडिंग हा फॉर्म्युला लावायचा आहे तुला. मग हा तू थोडीच हे असं सगळ्यांचं थोडी लिहित बसणार. किंवा मी जर समजा आता मी पेंडिंगला कॉपी केलं आणि खाली सगळ्यांना पेस्ट केलं, तर सगळ्यांचे पेंडिंगच येत आहेत. बघ, जिथं 5पेक्षा जास्त आहे तो पण पेंडिंग आणि 5पेक्षा कमी आहे तो पण पेंडिंगच येतो आहे. बरोबर ना? म्हणजे हे आपलं बायफर्गेशन बरोबर आहे का? रिमार्क देतोय ते. मग त्यासाठी फॉर्म्युला लागतो इफचा. बघा आता नीट समजून घ्या फॉर्म्युला. हा बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे फॉर्म्युला. बघा सुरुवात कशी होणार, इज इक्वल टू आणि इफ. इफचा अर्थ काय येतो, जर. आता जर म्हणजे काय, इफ बाजूची सेल, बघा मी फॉर्म्युला काय सांगतोय, बाजूची सेल म्हणजे काय, E6 ही लेस दॅन 5000 असेल तर पेंडिंग आलं पाहिजे आणि 5000पेक्षा जास्त असेल तर पेड आलं पाहिजे. आता बघ पहिलं काय सांगतोय तो लॉजिकल टेस्ट, बरोबर ना? तर मी काय करीन, तर E6 म्हणजे लेफ्ट एरो करीन, त्यानंतर लेस दॅनसाठी मी काय करीन, शिफ्ट आणि लेस दॅनचं सिम्बॉल असेल बघ, हे तुला दिसतंय कीबोर्डवरती, हे लेस दॅनचं सिम्बॉल, तर ते शिफ्ट आणि ते दाबून करायचं आणि 5000 मात्र मॅन्युअल लिहायला लागतील. लक्षात येते? आणि त्यानंतर कॉमा. तर तू आता इथे हे फॉर्म्युलाच्या भाषेमध्ये काय बोललीस की बाजूची सेल ही जर 5000पेक्षा कमी असेल तर व फॉर्म्युला काय सांगताय, व्हॅल्यू इज ट्रू आली तर काय आलं पाहिजे, तर एक फॉर्मॅटमध्ये लिहायला लागतं हे डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे तू जर असं बोलताना बोललीस की 5000पेक्षा कमी असेल तर पहिलं काय तू बोलणार, पेंडिंग. पेंडिंग. बरोबर आहे. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर नॉर्मल कॉमा, त्यानंतर परत डबल इन्व्हर्टेड कॉमा. कारण का दुसरी दोन्ही कंडिशन लिहायची हीच मेथड आहे. लक्षात येते की नाही? जरी आता दिसतं पहिल्यांदा बघशील त्यावेळेला डिफिकल्ट वाटेल हे एवढं सगळं कसं लक्षात ठेवायचं. तर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा हे शिफ्ट दाबून, हा लक्षात ठेवा. शिफ्ट आणि एंटरच्या बाजूला बघ डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल बघा. हां, आणि त्यानंतर बघ व्हॅल्यू काय दाखवते, इफ व्हॅल्यू इज फॉल्स म्हणजे काय, जर 5000पेक्षा कमी नसेल तर मग काय आलं पाहिजे, तर पेड. परत डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि शिफ्ट दाबून 0 वरती बघ ब्रॅकेट कम्प्लीटसाठीचा. ठीक आहे. आणि एंटर. आता मग हा फॉर्म्युला चेक करून बघतो, 3000 लिहून बघतो इथे. आता बघा बरीच जण काय म्हणतात, सर 3000 लिहिले कुठे झालं पेंडिंग, पण तुम्ही एंटरच नाही ना, हे ब्लिंक होते ना अजून. लक्षात येते की नाही? कधीही एक्सेलमध्ये काम करताना काय करायचं, तर एंटर करायचं म्हणजे फिक्स झाला तो डेटा. लक्षात येते? आता मी परत Ctrl Z मारतो, नाही तर ह्याचं चुकेल ना, पेंडिंगमध्येच दिसेल हा. आणि मी आता हा काय करतो, फॉर्म्युला कॉपी पेस्ट करून टाकतो सगळीकडे. आता इथे बघ उपयोग होईल तुझा त्या शॉर्टकट कीजचा. हे बघ आता बघ, जिथे जिथे 5पेक्षा जास्त दिसेल तिथे तिथे काय दिसेल, पेड. आणि 5पेक्षा जिथे जिथे कमी असेल तिथे बघ काय दिसेल, पेंडिंग. कळला फॉर्म्युला? एकदम माझ्यासमोर लाव. मी आता काय करतो, स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ही थांबवतो. तुझी प्रॅक्टिस काय रेकॉर्ड करायची काही गरज नाही ना? म्हणजे हे रेकॉर्डिंगमध्ये राहील की हा फॉर्म्युला कसा राहील.